मित्रांनो, आपल्याला सातत्यानं सिडको संदर्भात एक प्रश्न विचारला जातोय आणि तो म्हणजे अपकमिंग सिडकोची लॉटरी कधी येणार आहे किंवा काही माहिती आहे का, आम्हाला सिडकोच्या अपकमिंग लॉटरी संदर्भात माहिती द्या, असे अनेक प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जात आहेत। आणि आज आपण याच अपकमिंग सिडकोच्या लॉटरी संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जी काही सिडकोची मास हाऊसिंग आहे, जे काही महागृहनिर्माण योजना आहे, त्याच्या अंतर्गत खारघर आहे, मानसरोवर आहे, तळोजा आहे, कळंबोली आहे, पनवेल आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी या घरांची उभारणी केली जात आहे। आणि तुम्ही जे मागे बघताय हे आहेत सेक्टर क्रमांक 39 तळोजा, अर्थात ज्याला नावडे नोड म्हटलं जातं, त्या ठिकाणची ही घरे आहेत। जवळजवळ या घरांना वॉशअप केलं जात आहे, कलरिंगचं काम सुरू झालेलं आहे आणि कलरिंगचं काम झाल्याच्या नंतर आतील छोटी मोठी कामं करून या घरांची लॉटरी काढली जाणार आहे। एकंदरीत जी काही नवीन लॉटरी येणार मित्रांनो, त्या लॉटरी संदर्भात माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका। तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, आपण वारंवार ज्या ज्या ठिकाणी आपल्याला स्कीमबद्दल माहिती मिळते त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण तेथील व्हिडिओज बनवत असतो। म्हणजे ती म्हाडाची मुंबईची लॉटरी असेल, कोकण मंडळाची लॉटरी असेल, पुण्याची म्हाडाची लॉटरी असेल किंवा सिडकोची नवी मुंबईची लॉटरी असेल, ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी जाऊन आपण तेथील साईटवरती जाऊन आपण तेथील माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो। म्हणून आज येण्याचा उद्देश हाच होता की नेमक्या घरांचं काम कुठपर्यंत झालेलं आहे हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत या प्रकल्पाबद्दल जर जास्त सांगायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की तळोजा सेक्टर क्रमांक 39 हा एरिया आहे आणि या ठिकाणी सिडकोच्या बऱ्याच घरांचं काम झालेलं आहे। आता इंटरनल कामे आहेत, कलरिंगचं काम सुरू झालेलं आहे, कलर टेस्टिंग झाला म्हणतो पण त्याचं काम सध्या सुरू आहे। म्हणून जे काही अपकमिंग लॉटरी आहे सिडकोची, आता ती लॉटरी कधी जाहीर होईल किंवा त्याची होण्याची शक्यता ऑलरेडी सिडकोने वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, या संदर्भात 4-5 दिवसापूर्वी सिडकोकडून एक नवीन अपडेट देण्यात आलेला आहे, ते म्हणजे याच महिन्यामध्ये अर्थातच मे महिन्याच्या अखेरपर्यंत 5000 घरांची सिडकोची लॉटरी काढण्यात येणार आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्याशिवाय लगेच दुसरे एक अपडेट देण्यात आलं होतं की जवळजवळ 41,000 घरे कुठेतरी या सोडतीसाठी तयार आहेत, म्हणजे विक्रीसाठी तयार आहेत, त्यांचं काम कंप्लिशनच्या दृष्टीने चालू आहे आणि त्यातील बरीच घरे ही लवकरच सोडतीमधून वितरित करण्यात येणार आहेत। जी जुईनगर आहे, जे मानसरोवर आहे, खांदेश्वर आहे, उल्वे आहे, कळंबोली आहे, पनवेल आहे किंवा तळोजातील नावडेनोड आहे, या इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची घरे किंवा वेगवेगळ्या ठिकाणची घरे ही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं वृत्त आहे। म्हणून ही जी काही घरे आहेत तळोजा येथील सेक्टर क्रमांक 39 या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत। अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट दोन्ही गटासाठी 1 BHKची घरे या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत। एकंदरीत लोकॅलिटी पाहिली तुम्ही तर एकदम हायवेला लागूनच आहे। जो काही मेन रोड आहे, तळोजा शिळफाडा जो काही रोड आहे किंवा पनवेल कल्याण रोड आहे, त्याच रोडवरती हा प्रकल्प बनवला जात आहे। आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो येथील सॅम्पल फेअरचं काम कुठपर्यंत झालेलं आहे ते। चला। तर आता मित्रांनो, आपण आलेलो आहोत त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि तुम्ही पाहू शकता इथे जे काही L10 दिसते, L10 म्हणजे 10th फ्लोअरला आपण आलेलो आहोत। एकंदरीत जे काही घरांचं काम आहे ते प्रत्येक वेळेस सारखंच आहे। एका फ्लोअरला जवळजवळ 8 फ्लॅट्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पॅसेज वगैरे पाहू शकता, मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं व्यवस्थित। एकंदरीत जे काही सेफ्टी कॅप घालणं आवश्यक आहे मित्रांनो या ठिकाणी,
आणि म्हणून जे काही सॅम्पल फ्लॅट आहेत ते आपण या ठिकाणी दाखवणार आहे. फक्त एवढंच मित्रांनो, घराचं काम सुरू असल्यामुळं सामान इकडं म्हणजे इकडे तिकडे पडलेलं आहे, त्याच्यामुळे कदाचित बघताना थोडं वेगळं वाटेल. पण साफसफाई झाल्यानंतर मात्र नक्कीच आपल्याला खूप चांगले सॅम्पल फ्लॅट या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. चला तर आता मित्रांनो, या ठिकाणची ॲक्च्युअल घरे कशी आहेत, म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे सॅम्पल फ्लॅट नाही, पण जे काही ॲक्च्युअल काम सुरू आहे ते मी तुम्हाला आता फ्लॅट दाखवणार आहे, जे 1 BHK स्वरूपाची आहेत. चला तर ज्यांना या ठिकाणी अर्ज करायचे असतील त्यांना आताच PMAY ची नोंदणी करून ठेवणं आवश्यक असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार नाहीत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणची घरे रेडी टू मूव्ह आहेत किंवा जवळजवळ पूर्णत्वास आलेली आहेत अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण साईट व्हिजिट करून तेथील माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आता अपकमिंग जे आहे मित्रांनो, मुंबईची लॉटरी येणार आहे. मुंबईची जवळजवळ 3,500 घरांची लॉटरी येणार आहे, म्हाडाची लॉटरी, आणि त्या लॉटरीसाठी सुद्धा अनेक जण उत्सुक आहेत. म्हणून तुम्हाला पहिली मुंबईची लॉटरी मिळणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरी सिडकोची मोठी लॉटरी मिळणार आहे आणि पुन्हा दिवाळीच्या मुहूर्तावरती म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी आपल्याला मिळणार आहे. म्हणून या 5 ते 6 महिन्यामध्ये 3 लॉटरीज आपल्याला मिळणार आहेत, ज्या लॉटरीच्या माध्यमातून तुम्ही आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर हे होतं मित्रांनो सिडकोच्या अपकमिंग लॉटरी संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.